झाले काय? मस्त झाले. हा हो मस्त झाले. झाले का जेवण? झाली कसं? एक नंबर. हा नवीन जोडप्यासाठी आज चुलीवरच्या मटणाचा बेत होता. तिला सकाळ सकाळी उठून गेलो मटण आणायला. राजू माझ्याकडे गरगरीत 2 किलो मटण घेतलं. अंड्याला माती लावून चुलीवर ठेवून घेतलं आणि अंड्याला मटण असं गरगरीत कणी शिजवायला टाकलं. चुलीवरच्या कसं असं धुरकट चवीमुळे जेवणाला एक वेगळीच चव येते. त्यात मटणाचं आलेलं काळीच कणी मस्त भाजून खाल्लं. साळ 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 असा रस्सा कणी चरचरीत शिजवून घेतला. रश्श्यातलं मटण सेपरेट करून कणी सुक्क पण मारून घेतलं आणि असं क्वालिटी मध्ये ताट तयार झालं. बिर्याणी पण होती या ताटाला. आपलं कसं असतंय, पहिला लिंबू पिळून घ्यायचा चाळकन, एक मटणाचा घास तोंडात टाकला कधी स्वर्गातच. नवीन जोडप्यासनी पण जेवण लय आवडलं. त्यात आमच्या घरातली बच्ची कंपनी ती कुठं मागं पडत्या, त्यांनाच बी आवडलं. सुली रश्श्याला चव झालती सांगू. आता आमचं ताट नळीशिवाय अपूर्णच. पहिला नळीचा तुकडा तोंडात चाकून खाल्ला. सगळं संपून लागलीच बिर्याणी घेतली. बिर्याणी पण टॉपची झालती. सगळ्या शेवटला यथेच्छपणे ताट रिकामं केलं.